उद्या MPSCचा पेपर आहे आणि या पेपरच्या आधीच MPSCच्या विद्यार्थ्यांना धडकी भरवणारी एक बातमी काल परवामध्ये व्हायरल झाली। एक कॉल रेकॉर्डिंग जे आहे ते व्हायरल झाले। या कॉल रेकॉर्डिंगमध्ये 40 लाख दिले तर MPSCचा पेपर देतो असं सांगण्यात येत होतं। त्यामुळे सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये आणि आयोगामध्ये सुद्धा कुठेतरी संभ्रमाची स्थिती होती, पेपर फुटण्याची शक्यता होती आणि याच सगळ्याचा तपास जो आहे तो पुणे पोलिसांकडून करण्यात येत होता। पुण्यातल्या बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातली फिर्याद दाखल झाली आणि त्यानंतर अवघ्या 1-1.5 दिवसामध्येच पुणे पोलिसांनी हा सगळंच हे जे काही प्रकरण होतं ते आता समोर आणलेलं आहे। माझ्याबरोबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे सर आहेत। सर, नेमकं हे सगळं प्रकरण काय? 30 तारखेला आयोगाकडे काही लोकांनी, काही उमेदवारांनी तक्रारी अर्ज पाठवले होते। पुण्यातल्या वृत्तपत्रांनी सुद्धा काही बातम्या याबाबत दिल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आयोगाने पुणे पोलिसांना सुद्धा सांगितलेलं की आपण याच्यामध्ये काही चौकशी करा। त्या चौकशी अंती आपल्याला जे कोणी संबंधित कॅन्डिडेट्सला, उमेदवारांना फोन करणारे जे लोक होते त्या लोकांपर्यंत आपण पोहोचलो, त्यांची चौकशी केली। चौकशी केल्यावर आपल्याला काही गोष्टी निदर्शनास आल्या आणि त्या निदर्शनास आल्यानंतर आयोगाने काल आपल्याकडे बंडगार्डन पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आपण चाकण भागातून चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या 2 संशयितांना आरोपी म्हणून अटक केलेलं आहे। त्याचबरोबर त्यांच्याकडून जी माहिती प्राप्त झाली त्या माहितीवरनं नागपूर या ठिकाणी असणारा अजून एक संशयित, त्याला सुद्धा नागपूर क्राईम ब्रांचच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलं आहे। त्याचीही आता अटकेची प्रक्रिया चालू आहे। आपली टीम त्या ठिकाणी ऑलरेडी नागपूरमध्ये पोहोचलेली आहे आणि एकंदरीत प्रकारावरनं जे निदर्शनास आलं ते म्हणजे या आरोपींना, या मुलांना फोन करायला लावून त्यांना अशा प्रकारचं आमिष दाखवण्याची प्रक्रिया घडलेली आहे, ज्याबाबत आयोगाने आपल्याकडे तक्रारसुद्धा जी आहे त्या तक्रारीचा जर आपण मजकूर पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला निदर्शनास येईल की अशा पद्धतीने आमिष दाखवून परीक्षेमध्ये तुम्हाला कुठली तरी पोस्ट प्राप्त करून देतो, याबाबतचा गुन्हा आपल्याकडे तो दाखल झालेला आहे। आता सर, या सगळ्यामध्ये हे आरोपी नेमके किती आहेत, आणखी कुठले आरोपी असू शकतात, कारण यांच्याकडे हे कॉल रेकॉर्डिंग्स किंवा नंबर वगैरे कुठून आले होते? यामध्ये अद्याप पावेतो आपण 2 आरोपींना अटक केले। त्यांना आपण माननीय न्यायालयाच्या समोर पोलीस कस्टडीसाठी प्रोड्यूस केलेलं आहे। एक आरोपी आपल्या अजून ताब्यात आहे, त्याची त्या आरोपीची सुद्धा अटकेची प्रक्रिया चालू आहे आणि त्याचबरोबर अधिक आरोपींची नावंसुद्धा निष्पन्न होण्याची शक्यता आहे। अजून लोक याच्यामध्ये अटकसुद्धा होण्याची शक्यता आहे। याचबरोबर तक्रार देत असताना जी काही प्राथमिक माहिती आपल्याला प्राप्त झाली होती त्या प्राथमिक माहितीमध्ये एक रॉयल कन्सल्टन्सी नावाच्या किंवा अशा साधर्म्य असणाऱ्या नावाच्या एका फर्मच्या बाबतसुद्धा आपण ती तक्रार दाखल केलेली आहे, ज्याच्याबाबत खरं तर सखोल तपास चालू आहे, त्याची चौकशी चालू आहे। सर, आपण बघतो गेल्या काही दिवसांमध्ये MPSCचे किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याची बातमी व्हायरल झाली की कुठेतरी संभ्रमाचं वातावरण निर्माण होतं। उद्याच पेपर असल्यामुळे अशा पद्धतीचं हे वातावरण निर्माण झालं। या आरोपींकडे प्रश्नपत्रिका सापडली का? पण आमच्याकडे आत्तापर्यंत झालेल्या तपासामध्ये प्रश्नपत्रिका, प्रश्नसंच, प्रश्नपत्रिकाचा भाग, तुकडा, प्रश्न कुठेही आम्हाला अद्याप पावेतो निदर्शनास आलेले नाहीत आणि त्यामुळं मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, आपण विद्यार्थी आहोत, आपलं काम आहे परीक्षेवरती लक्ष केंद्रित करणे, परीक्षेवरती फोकस करा, अशा कुठल्याही भूलथापांना बळी पडू नका आणि ज्याला कोणाला फोन आला असेल आणि दुर्दैवाने त्याने जर पैसे जरी दिले असतील तर कृपा करून आमच्यापर्यंत जवळच्या कुठल्याही पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचा, जेणेकरून अशा प्रकारच्या नालायक लोकांना आपण शिक्षा देऊ शकतो। सर, या प्रकरणातला पुढील तपास आता नेमका कसा असणार आहे? काय काय शोधायचं बाकी आहे? आपल्याला याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनचा भाग म्हणून या सगळ्यांना या इन्व्हेस्टिगेशनमधून यांच्या विरोधात सखोल पुरावे प्राप्त करून, सायंटिफिक एव्हिडन्सेस प्राप्त करून यांना शिक्षा कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करणं तर आहेच, तो तर भाग होणारच आहे। परंतु याच्या मागे अजून किती लोक इन्वॉल्ड आहेत, अजून किती लोकांना त्यांनी हाताशी धरून अशा पद्धतीने फसवणुकीचे किंवा अशा प्रकारे पैसे मागणीचे कॉल केलेले आहेत, याच्यामध्ये जे काही प्रश्नपत्रिकेबाबत त्यांनी जे काही उल्लेख केलेला आहे, या सगळ्या गोष्टींबाबतचा जो तपास आहे तो तपास करत असताना खरोखर याच्या मागं कोणाचं डोकं होतं याच्याबाबत आपण सखोल तपास करणार आहोत, ते आपल्याकडून अपेक्षित आहे। नक्कीच आपण बघतोय की पुणे पोलिसांकडून या सगळ्या प्रकरणातला मास्टर माइंड नेमका कोण आहे आणि या पद्धतीचे फोन कॉल्स फक्त पैशांसाठी केले जात होते की यामागे आणखी काही कारणं आहेत हे शोधण्यासाठीचा तपास जो आहे तो आता चालू आहे। मात्र सध्या तरी सुदैवाची गोष्ट अशी आहे की या प्रकरणामध्ये MPSCचा कुठलाही पेपर फुटलेला नाहीये किंवा आरोपींकडे सुद्धा तो पेपर नाहीये, त्यामुळे उद्याचे जी काही परीक्षा आहे ती अगदी सुरळीतपणे पार पडणार आहे। कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी।
एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.